Hello everyone, welcome again Kaka's English School and the Semi English School class 3rd and the subject name is science. Okay, so unit 3 Paws and Wings and the unit 3 chapter 1 Munch, Crunch, Crack. The chapter is very interesting, yes or no? So we see around many different things. Some are living and some are non-living, yes or no? Which things is living? These things need food and water, growing. We definitely identify which are the living things and which are the non-living things. In this chapter, we learn more about the animals. How many types of the animals and how there is eating habits. म्हणजे त्यांच्या खाण्याच्या सवयी कशा आहेत? We learn in this today's chapter. Okay. So, in this chapter, what is mean by munch, crunch आणि crack? Munch म्हणजे काय? गोंधळून जाणे. ओके नाही, गोंधळून जाणे किंवा रवंत करणे दोन्ही त्याचे अर्थ होतात. नंतर क्रंच म्हणजे काय होणे, क्रंच म्हणजे काय, आपण काय म्हणतो क्रंच, क्रॅक, क्रॅक म्हणजे तडा जाणे आणि क्रंच म्हणजेच काय त्याचा मंच गोंधळून जाणे, क्रंच आवाज करणे आणि क्रॅक म्हणजे त्याचा तडा जाणे. म्हणजे थोडासा इंटरेस्टिंग आपला टुडेचा टॉपिक आहे. मोर इन्फॉर्मेशन वी गेट इन दिस टॉपिक. सो एनिमल्स इन द चॅप्टर two children are there, Amina and Arzu. Amina and Arzu. Amina and Arzu living in our home. Yes or no? See, doing anything in our house. Kitchen is there, living room is there, bedroom is there. He doing any work, different types of work. Sometimes he doing drawing a drawing. Sometimes he doing the study. Sometimes he making some dishes in the kitchen with the help of his mother. Okay. म्हणजेच हे जे आमिना आणि आरजू काय करतात, आपल्या आपल्या घरामध्ये आहेत काय सगळं काम करत असतात. काम करत असतात म्हणजे कामाला मदत करत असतात विथ द हेल्प ऑफ एल्डर सिस्टर आहे, ब्रदर आहे, कुणी पण आहे. त्यांच्या मदतीने काम करत असताना त्यांचा आवाज होतोच. ओके नाही, आवाज होत असताना गोंधळ होतोच आणि गोंधळ होत असताना त्याला थोड्याशा ह्याला तडा म्हणजेच काय होतं त्यांच्यामध्ये वादविवाद लागत असतात. येस और नो? म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, आपल्यामध्ये हे कार्य करत असताना वादविवाद होतात, तडा जातो, आवाज होतो, गोंधळ होतो आणि परत एकदा आपण हॅपीली राहत असतो इन आवर हाऊसेस. येस और नो? सो लाईक दॅट इज हॅपनिंग इन द ॲनिमल्स. म्हणजे आपल्यासारखंच ॲनिमल्सच्याही जीवनामध्ये, ॲनिमल्सच्याही लाईफमध्ये होत असतं. कशा प्रकारे? लेट्स सी. आता काय म्हणलेलं आहे, ॲनिमल्स म्हणजे रेखा दिदी आहे ती काय म्हणत आहे, तिला खूप भूक लागलेली आहे. ओके नाही, पण तिला ते अन्न खाऊच वाटत नाही. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल माझ्या समोर एक डिश ठेवलेली आहे पण मला ते आवडत नाही. काय? आता फॉर एक्झाम्पल काऊ इटिंग अ ग्रास बट वी इटिंग द ग्रास? नो, बिकॉज वी आर अ ह्युमन बीइंग. You and me, I will a human being. We eating a grass? No, we eating a food like is we made in our houses. But animals eating a different types of food, which are grass is there, flesh animals is there, something. Okay, so we learn in this chapter. All living things need food. It provides the energy which is needed to live and grow. All living things have different way of feeding themselves. आता सांगितल्यासारखं आपलं जसं जीवन आहे तसंच ॲनिमल्सच आहे. प्रत्येक लिव्हिंग थिंग्सला जगण्यासाठी अन्नही लागतंच. हो की नाही? मग काही लिव्हिंग थिंग्सचं अन्न काय वेगळं आहे. जसं की आपला अन्न काय, आपण अन्न जेवण करतो, जे जेवण बनवलेलं खातो. फ्रूट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, सम स्नॅक्स आहेत, मिल्क आहे किंवा सम ज्युसेस आहेत. पण ॲनिमल्सच्या बाबतीत काय आहे, ॲनिमल्सचं थोडंसं काय त्यांच्या ज्याच्यावर ते जीवन जगत असतात त्यांचं ते अन्न काय थोडंसं डिफरंट आहे. आता कसं डिफरंट आहे? लेट्स सी. वाईल ट्री मेक देअर ओन फूड, animals find, search and hunting their own food and we wash, prepare and cook our food. आपण आपलं अन्न कशापासून, प्लांट वनस्पतीपासून आणि सम ॲनिमल पासून आपण घेत असतो. आणि जे वनस्पती आहे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. हाऊ अबाउट द वाईल्ड ॲनिमल्स? वाईल्ड ॲनिमल्स काय करतात, हंटिंग आणि सर्चिंग द फूड म्हणजे शिकार करून अन्न मिळवणे आणि शोधून अन्न मिळवणे. आणि पेट, व्हॉट अबाउट द पेट ॲनिमल्स मीन्स डोमेस्टिक ॲनिमल म्हणजे पाळीव प्राण्याचं काय, वी प्रोव्हाइड द फूड अँड द वॉटर फॉर द पेट ॲनिमल्स. म्हणजे आपण पाळीव प्राण्यांना अन्न पुरवतो. हो की नाही? आपल्या घरी जास्त म्हणजे काय पुरवतो, थोडक्यात आपण ग्रास पुरवतो, जे आपण छोटं छोटं जे भांड्यामध्ये आपण ठेवतो, काय म्हणतो चपातीचे आहेत किंवा भाकरीचे, आपण जे शिल्लक राहिलेलं अन्न आहे ते आपण ॲनिमल्सला प्रोव्हाइड करतो. म्हणजे वी टेक केअर द पेट अँड डोमेस्टिक ॲनिमल्स. ओके. आता पेट अँड डोमेस्टिक ॲनिमल्सला काय लागत असतं, ऑब्वियसली ग्रास. हो की नाही? Let's see, our nature word comparing plants and animals is like a giant resource that is open 20 hours
It never closes down as a food continuously being prepared and consumed in every corner of the planet. Planet and animals are eating or being eaten. म्हणजे आपली जी पृथ्वी आहे ते दोन भागामध्ये डिवायडेशन आहे. कुठले? प्लांट आणि ॲनिमल्स. हो की नाही? आपण ॲलिमेंट अडॅप्टेशन मध्ये बघितलेलं आहे. वनस्पती आणि प्राणी याचे दोन आपल्या पृथ्वीचं विभाजन झाले. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे सजीव राहतात. वनस्पती आणि प्राणी. त्यांचे इटिंग हॅबिट आहेत म्हणजे सजीवांनी असे निर्माण करून वनस्पती ज्या जंगलामध्ये आहेत ते सर्वाइव्ह करू शकतात. आपण त्यांना पाणी प्रोव्हाइड करतो का? नाही. तरी पण ते पावसाच्या रेन फॉलिंग वर ते एकदम स्ट्रॉंग अँड हेल्दी राहतात. व्हॉट अबाउट द ॲनिमल्स? ॲनिमल्स पण तसेच आहेत फॉरेस्ट मधले. फॉरेस्ट मधल्या ॲनिमल्सला आपण अन्न प्रोव्हाइड करतो का? नो. दे सर्चिंग द फूड अँड हंटिंग द अदर ॲनिमल्स. येस ऑर नो? वी सी द टायगर, लॉयन, लेपर्ड, हेनास हे जे ॲनिमल्स आहेत ते दुसऱ्या ॲनिमलचा शिकार करून आपलं जे जीवन आहे, आपलं जे फूड आहे किंवा आपली जी एनर्जी आहे ते मिळवत असतात. येस ऑर नो? म्हणजे असं जगातला म्हणण्यापेक्षा आपल्या प्लॅनेटवरचा कुठलाही असा भाग नाही जिथं प्राणी आणि वनस्पती आपण पाहत नाही. म्हणजे प्रत्येक कानाकोपऱ्यात वनस्पती आणि प्राणी आहेतच. आता ओशन मध्ये जिथं आपण जाऊ शकत नाही तिथं प्राणी आणि वनस्पती आहेत. फॉर एक्झाम्पल माउंटेन एरियामध्ये प्राणी आहेत, वनस्पती आहेत, पण आपण जाऊन राहत नाही. इन द ओशन, डीपेस्ट इन द ओशन, खालच्या समुद्राच्या खालच्या तळापर्यंत जसं डोंगराळ भाग आहे, वनस्पती आहेत, प्राणी आहेत, पण आपण तिथं जाऊन राहू शकत नाही. ओके. प्लॅनेट आर वर्ल्ड फूड फॅक्टरीज. म्हणजे प्लांट, वनस्पती काय आहेत? जगातलं अन्न बनवण्याचे मशीन आहेत. कारण जगातलं ते सर्व आपण अन्न मिळवतो ते आपल्याला वनस्पतीमधून. ग्रेन्स आहेत, पल्सेस आहेत, सिरियल्स आहेत, जे फ्रूट्स आहेत, जे व्हेजिटेबल्स आहेत ते आपल्याला कोण प्रोव्हाइड करतं? ॲज वेल ॲज द प्लांट्स. येस ऑर नो? this topic we learn in the second class. Okay. So animals are also classified according to what they eat. The plant eating animals are grouped together as a herbivorous. आता आपण इथं बघितल्यासारखं डिफरंट टाइप्स ऑफ ॲनिमल्स. आता डिफरंट टाइप्स ऑफ म्हणजे काय? ॲनिमल्स, वाइल्ड ॲनिमल, पेट ॲनिमल, एव्हरीवन, aquatic ॲनिमल, डेझर्ट ॲनिमल, we see in the previous chapter. But eating habit is different. Animals eating habits म्हणजे त्यांचे खाण्याचे प्रकार कसे आहेत? वेगळे. फर्स्ट इज अ herbivorous animals. What is mean by herbivorous? Those animals eating a green grass, वनस्पती किंवा पालेत, these animals called herbivorous. म्हणजे शाकाहारी आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे herbivorous म्हणजे काय? गवत खाणारे प्राणी किंवा जे पानं आहेत झाडाचे असे खाणारे प्राणी त्याला आपण herbivorous म्हणजे शाकाहारी प्राणी म्हणतो. एक्झाम्पल ऑफ द herbivorous काऊ आहे, बफेलो आहे, गोट आहे, जे आपण बुलक आहे, हे जे ॲनिमल्स आहेत हे काय करतात? फक्त गवत खातात. हो की नाही? दुसरं काही खातात? काही ॲनिमल्स खातात, पण काय खातात? जे आपण त्यांना प्रोव्हाइड करू ते. पण कसं? शाकाहारी, व्हेजिटेरियन मध्येच ते खात असतात. हे झालं herbivorous ॲनिमल्स. आता herbivorous ॲनिमल्स इथे पिक्चर दाखवलेत. लेट्स सी द पिक्चर ऑफ द herbivorous ॲनिमल्स. याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की बाबा कुठले ॲनिमल्स शाकाहारी आहेत. फॉर एक्झाम्पल झेब्रा आहे, परत इथं काय दाखवलं? डिअर आहे, एलिफंट आहे, परत इथे इन्सेक्ट दाखवलेले आहेत, परत हे पण नाकतोडे आपण जे पिकावर बसतात, आणि आपले काऊ, बफेलो, गोट एक्सेट्रा एक्सेट्रा. दिस ॲनिमल कॉल्ड द herbivorous ॲनिमल म्हणजे शाकाहारी. आता पटकन लक्षात ठेवायचं, herbivorous आलं की काऊ आणि बफेलो लक्षात ठेवायचं. बफेलो आणि काऊ लक्षात ठेवायचं की हे कसे आहेत? गवत खाणारे म्हणजे प्लांट इटिंग ॲनिमल्स आहेत. ऑन द वन हँड, while plants are busy turning the sunlight into the food and growing new leaves and flowers, lots of hungry herbivorous running from the tiny caterpillar to the gigantic elephants are busy eating on them. म्हणजे सम ॲनिमल्स, आता फ्लावरिंग तले येतात, फुलं येतात, फळं येतात, असे जे ॲनिमल्स आहेत. आता फॉर एक्झाम्पल जे डिअर आहे ते काय खाणार? छोटे छोटे कळ्या आलेले खाणार. म्हणजे त्यांना सवय असते की झाड तर वाढणार वनस्पती, प्रत्येक वनस्पतीला आलेला पार्ट हे ॲनिमल्स खात असतात. ओके नाही? ॲनिमल्स दॅट ईट अदर ॲनिमल्स. आता हे झालं एक प्रकार. ओके नाही? एक टाइप झालेला आहे herbivorous. ॲज नाऊ टाइम इज अ कार्निवरस. कार्निवरस म्हणजे काय? मांसाहारी प्राणी. कार्निवरस म्हणजे काय? मांस खाणारे प्राणी. लेट्स सी. ॲनिमल्स दॅट ईट अदर ॲनिमल्स आर कॉल्ड कार्निवरस. म्हणजेच मांसाहारी प्राणी. जे ॲनिमल्स दुसऱ्या ॲनिमल्सचा शिकार करून किंवा शोधून खातात त्या ॲनिमल्सला आपण काय म्हणायचं? मांसाहारी प्राणी असं म्हणायचं. ओके. These animals don't eat plant at all. Normally smaller animals are eaten by bigger ones. म्हणजेच काय म्हणलेलं आहे? हे ॲनिमल्स काय करतात? गवत खात नाहीत. म्हणजेच हे प्लांट इटिंग ॲनिमल मध्ये मोडत नाहीत, हे मोडतात. हे ॲनिमल्स काय खातात?
अदर ॲनिमलला हंटिंग करून त्याचा शिकार खातात. म्हणजे त्याचं जे मांस आहे ते मांस भक्षक म्हणजेच मांसाहारी प्राणी आपण याला म्हणू शकतो. आता फॉर एक्झाम्पल, विच इज द एक्झाम्पल ऑफ द कार्निवरस ॲनिमल? टायगर आहे, लॉयन्स आहे, हेनाज आहे, लेपोर्ड आहे, फॉक्स आहे. वी गिवन द टू मच एक्झाम्पल ऑफ द कार्निवरस ॲनिमल्स. मांसाहारी म्हणजे जंगलामधले जे ॲनिमल्स. आता मोठे ॲनिमल्स, बिग ॲनिमल स्मॉल ॲनिमल्सचा शिकार करणार हो का? का स्मॉल ॲनिमल बिग ॲनिमल्सचा शिकार करणार नाही. स्मॉल जे बिग ॲनिमल्स आहेत ते छोट्या ॲनिमल्सचा शिकार करून हंटिंग करून ते त्यांचं जे इटिंग हॅबिट आहे ते कंप्लीट करणार. असं नो वी सी द एक्झाम्पल ऑफ द कार्निवरस म्हणजेच मांसाहारी मांसभक्षक ॲनिमल्स म्हणजेच प्राणी टायगर आणि लॉयन. दोन एक्झाम्पल घेतलेले आहेत. आता दोन वरून तुम्हाला दुसऱ्याचं गणित काढता येईल. नेक्स्ट सी द अ चेन ऑफ लिव्हिंग थिंग्स दॅट eat each other is called the food chain. A plant is eaten by the animals which is turn is eaten by the another animal which is eaten by the eight another animal and this goes on and on. म्हणजे जसं अन्न साखळी, जशी आपली आपण सप्लाय साखळी आपण बघतो ना, शेतामधून धान्य घरी येतं, घरून मार्केटमध्ये जातं, मार्केटमधून परत कुठं दुकानात प्रोव्हाइड होतं, दुकानातून परत त्याचं पिठाच्या पॅकिंगमध्ये आपण आता फ्लोअर पॅकेज आणतो घरी, त्याचं परत आपल्या घरी तसं. हे काय अन्न साखळी आहे. तशीच फूड चेन ॲनिमल्स मध्ये पण आहे. कसं आहे? प्लांट इटिंग द ॲनिमल्स हो की नाही. प्लांट काय करतात? प्लांट जे हार्बिवरस ॲनिमल्स आहेत ते प्लांट खातात. प्लांट खाणाऱ्या ॲनिमल्सला कोण खातात? कार्निवरस ॲनिमल्स खातात हो की नाही. मग परत ते कार्निवरस जे छोटे असतात तर त्याला परत दुसऱ्यांचा शिकार होतो. म्हणजे असं जे फूड चेन आहे ते चालत आहे. आपण इथं बघू पिक्चर मध्ये. ओके, हे दाखवलेलं आहे बघा छोटे छोटे ठीक आहे नाही. ह्या ॲनिमल्सचा शिकार कोण करणार? हे ॲनिमल्स करणार. हे छोटे आहे त्यांच्यापेक्षा. असं हळूहळू हळूहळू करतात. ह्यांचा शिकार हे करणार, ह्यांचा शिकार हे परत हे आणि परत इकडं अजून. म्हणजे ह्यांच्यापेक्षा जे छोटे ॲनिमल्स आहेत, डेड ॲनिमल्स म्हणू कसे पण म्हणू, ह्यांचा वरचीवर जो आहे तो प्रवास आहे, जी अन्न साखळी आहे ते काय होणार? शिकार होत जाणार. त्याला आपण फूड चेन असं म्हणू शकतो. नथिंग इज बेस्ट इन अ फूड चेन. इवन द स्मॉलेस्ट स्क्रॅप्स ऑफ द डेड ॲनिमल्स will be food for another creatures. When the carnivorous dies or has finished eating the prey, scavengers like hyenas, vulture and crows eat the rotting remain. म्हणजेच काय म्हणलेलं? देअर आर मेनी डिफरंट फूड चेन इन अ नेचर. आता फॉर एक्झाम्पल दुसरा टॉपिक झालेला. आता हे हार्बिवरस वी कव्हर, कार्निवरस. आता नेक्स्ट इज अ स्कॅनिवरस म्हणजेच काय? मृतजीवी खाणारे. फॉर एक्झाम्पल टायगर आहे, टायगरने एखादी हंटिंग केलेलं आहे कधी डिअरला, पण त्याला ते संपलं नाही, पण ते तसंच तिथं जमिनीमध्ये काय असंच पडून एक खूप असं वास यायला लागलाय, खूप असं त्याच्यावर मच्छर वगैरे बसायला लागलेत, पण ते खराब दिसले. मग हे ऑदर हेनाज आहे किंवा जे लेपर्ड वल्चर आहे किंवा क्रो आहे, हे जे रिमेन राहिलेलं जे हंटिंग शिकार आहे किंवा जे डेड ॲनिमल्स आहेत ते खातात आणि आपलं जे निसर्ग आहे किंवा आपलं जे फॉरेस्ट आहे ते स्वच्छ करण्याचं काम करतात. कुठले ॲनिमल्स? वल्चर, अजून कुठला? क्रो. ओके, त्याला काय म्हणायचं? मृतजीवी खाणारे प्राणी. म्हणजे आपोआप तो मरून पडलेला आहे. आता क्रो शिकार करतो का? टायगरची, लॉयनची किंवा डिअरची नाही करणार. का? कारण तो छोटा आहे, स्मॉल आहे आणि बर्ड मध्ये मरतो. पण क्रो कशामध्ये मरतो? कार्निवरस ॲनिमल मध्ये मरतो, कारण तो मांसही खातो. ओके, देअर आर मेनी डिफरंट फूड चेन इन अवर नेचर. आताच मी सांगलं अन्न साखळी विविध प्रकारची आहे. जसं ओशन मध्ये म्हणजे समुद्रामध्ये वेगळी अन्न साखळी आहे, तसंच इन द फॉरेस्ट वेगळी आहे, अँड ॲज वेल ॲज इन अवर पेट ॲनिमल्स म्हणजे आपल्या फार्म मध्ये पण वेगळीच आहे. Animals that eat both plants and meat are called the omnivorous. Omnivorous rarely go hungry as they have a wider choice. If one kind of food is not available, they will feed something else. Brown bears, for example, will eat berries, catch the fish, and even eat sandwiches from human form if they can smell one. आता काय? आता हे दोन्ही खाणारे प्राणी. आता we see the हार्बिवरस, कार्निवरस. आता हे दुसरे ॲनिमल्स कुठले आहेत? ओमनिवरस ॲनिमल्स. म्हणजेच काय? बोथ ऑफ देम इटिंग फ्लेश ऑल्सो इटिंग, प्लांट्स ऑल्सो इटिंग. म्हणजे ते काय? गवतही खातात आणि जे डेड ॲनिमल्स आहे त्यांचं मांसही भक्षण करतात. पण हे ॲनिमल्स असे त्यांना खूप भूक लागत असते. आता आपण WW एक्झाम्पल इथं घेऊ. WW मध्ये कोणी ब्राऊन कलरचा बियर आहे. असं नो WW खात असताना काय काय खातो? आपल्या घरी जे लख्खा आहे त्याच्या घरी जातो हो की नाही. घरी जाऊन त्यांचं जे घरचं अन्न आहे ते पण खातो आणि शेजारचं जे मधुमतीचं छत्ता आहे ते पण खातो, परत गवत पण खात असतो. हे ओमनिवरस ॲनिमल्स म्हणजे दोन्ही खाणारे, प्लांटही खातात, ग्रासही खातात आणि परत जे आपल्या घरी अन्न ठेवतात तेही खातात आणि मांसही खातात. त्याचे एक्झाम्पल ब्राऊन बियर हो की नाही. ब्राऊन म्हणजे त्याला आपण भालू म्हणतो हो की नाही. एक्झाम्पल ऑफ द ओमनिवरस ॲनिमल ब्राऊन बियर. यू अंडरस्टँड? ओके. So some animals
eat will eat just about anything, while most are quite choosy. They eat the same kind of food every day. They are expert at finding, catching and eating it. All our food finally comes from plant, either directly or the indirect. म्हणजेच प्रत्येकाचं जसं आपलं डेली रुटीन आहे, वी आर इट सम व्हेन we wake up in the morning, we brush our teeth, take a bath, then after we drink a milk, then after we take a breakfast, then after sometimes dinner, lunch is there, then after some snacks, then after in dinner. Yes or no? आपलं हे रुटीन कसं आहे, आपल्या मीलचं चालूच आहे. लाईक दॅट रुटीन इन हॅपन इन द ॲनिमल्स. येस और नो? म्हणजे आपलं जीवन कसं आहे, आपण पुणे टायमाला काय खातो, वी ऑल्सो डिसाइडेड. बट ॲनिमल्सचं कसं आहे, ज्यावेळेस त्यांना भूक लागते, त्यांना टायमिंग, आता एक दिवस त्यांना कळालं की मला ह्या वेळेमध्ये भूक लागते, मला अन्न मिळवायचे, त्यांना आता माइंडमध्ये हे झालं की मला हंटिंग करायचंय, शिकार करायचंय, आणि ते शिकार केलेला थोड्या दिवसानंतर किंवा थोड्या वेळानंतर परत भूक लागल्यानंतर तुम्हाला खायचंय. म्हणजेच इटिंग हॅबिट सर्वांनाच भूक लागते, ॲज वेल ॲज दे आर अ लिव्हिंग थिंग्स. भूक लागत असल्यामुळे त्यांनी ते शिकार करणार, पण ते कार्निवरस, ओमनिवरस आणि हार्बिवरस असल्यामुळे त्यांच्यामध्ये ह्या क्रिया, हार्बिवरसला आपण अन्न प्रोव्हाइड करतो. व्हॉट अबाउट द कार्निवरस आणि ओमनिवरस? म्हणजे ह्या ॲनिमल्सला स्वतःची अन्न सर्चिंग करून, त्याचा शिकार करून त्यांना ते अन्न मिळावं लागतं. आता इथे दाखवलेली आहे तुमच्या बुक्समध्ये पेज नंबर 36 अँड पेज नंबर 37. काय? देअर आर मेनी डिफरंट फूड चेन इन अवर नेचर. निसर्गामध्ये अन्न साखळी विविध प्रकारची आहे. आता आपण इथं बघू, पहिल्यांदा मंकी काय खातोय, झाडावरचे जे फ्रुट्स आहेत ते इटिंग करतोय. परत इथं उड पिकत दिसायला, म्हणजे सुतार पक्षी झाडाचं ते खोड आहे त्याच्यामधले कीटक खात असतो. इथं जास्वंदामधलं जे मधुमक्खी, म्हणजेच आपण हनीबीज त्याला म्हणतो, हे काय करते, सक करायला लागले. काय करायला लागले? फूड करायला, म्हणजे तिचं अन्न आहे. लिझर्ड अशा कीटकांना खाते. परत ते अशी अन्न साखळी, म्हणजे जे छोटे छोटे ॲनिमल्स आहेत ते मोठ्या ॲनिमल्सचा शिकार होतात, ओके नाही, आणि ते त्यांच्यापेक्षा मोठे असलेले ॲनिमल्स त्या छोट्या ॲनिमल्सचा शिकार करतात. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ, काय घ्यायचं आता एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल स्नेक इटिंग द फ्रॉग, ओके नाही, स्नेक इटिंग द फ्रॉग. आणि स्नेकला कोण खाणार मग? इगल. इगल कॅच द स्नेक, आहे की नाही एक्झाम्पल ऑफ द. आणि परत इगलचा शिकार कोण करणार? फॉर एक्झाम्पल बसलाय टायगर, लेपर्ड, वल्चर, हे आहे ते छोट्या छोट्या प्राण्यांचा शिकार करणं. म्हणजे साप कोणाला खातो? म्हणजे बेडूक आहे त्याला. परत सापाला कोण खाणार? इगल खाणार, हो की नाही. इगल काही वेळेला शिकार होतो कोण्या प्राण्यांचा? जे खाली आहेत, कुठले टायगर आहे, कधी होतो, पण ज्यावेळेस तो खूप वीक आहे किंवा एखाद्या त्याचे पंख उडण्याच्या स्थितीमध्ये नाहीयेत त्यावेळेस त्याचा शिकार, अदरवाईज नॉट. ओके, सो आता ह्याच्यामध्ये पण डिफरंट वे आहेत. आता कशा प्रकारचं अन्न खाऊ शकतात? आता हे त्यांच्या खाण्याचे प्रकार झाले, पण ते ॲनिमल्स स्पेसिफिक त्यांना काय फूड आहे, पण ते ॲनिमल तेच खातात. त्याच्यामध्ये कुठले येतात? लेट्स सी. द माउथ पार्ट्स ऑफ द ॲनिमल्स डिपेंड अपॉन द काइंड्स ऑफ फूड दे ईट. म्हणजे त्यांचा जो आकार आहे तोंडाचा, त्यांचा कसा असतो, ते कुठल्या प्रकारचं अन्न खातात किंवा कुठल्या प्रकारचं अन्न खाऊ शकतात याच्यावर ते डिपेंड असतो. फॉर एक्झाम्पल गॅन्युइंग ॲनिमल्स, म्हणजेच काय? कुरतडणारे प्राणी. आता कुरतडणारे प्राणी म्हणल्यास आपल्याला पटकन काय आठवतो? माईस, म्हणजेच रॅट आठवतो, हो की नाही. सो माईस, स्क्वेरल, hamster and the rabbits are called the gaining animals. These animals eat seed, fruit, vegetables and other plant wood. Rats can even gnaw throughout the paper, books, cloth, shoes, etc. etc. They have a pair of very sharp pointed teeth in their upper and lower jaw. They cut the grains and nuts with these teeth. They have pushes between their teeth and cheeks, which they यूज अ स्ट्रॉंग, म्हणजे स्टोरिंग द फूड. फॉर एक्झाम्पल काय म्हणलेलं आहे, हे जे ॲनिमल्स आहेत गॅन्युअल ॲनिमल्स, जे कुरतडणारे ॲनिमल्स, आता आपण स्क्वेरल आहे, वुडपिकर सांगू शकतो, किंवा रॅट, माईस, हे जे एक्झाम्पल आहे ते कुठले आहेत? आपले गॅन्युइंग ॲनिमल्स, म्हणजे कुरतडणारे. ह्यांचं काय असतं? हे काय करतात? अन्न स्टोर, ॲज वेल एज अन्न तर करतात, ग्रेन्स आहे, जे आपले ड्राय फ्रुट्स आहेत, किंवा आपण घरामध्ये कुठले धान्याचे सॅक पोते ठेवलेले आहेत साचून, ते तर कुरतडतातच. पण इवन आपले बुक्स, क्लॉथ, हे पण कुरतडण्याचे हे काम करतात. का करतात? कारण ते जे तीट असतात ते काय असतात? एकदम शार्प असतात. आणि आता त्यांना अन्न त्यांचं पोट भरलेलं आहे, मग ते काय साठवतात, ते उद्या मला अन्न हे खायचंय, मग ते कुठंतरी डिक करणार एखादी होल, त्यामध्ये ते हळूहळू जे ग्रेन्स आहे, जे ते ज्वारी आहे, जे बाजरी आहे, त्यांना ती मिळाली, ते पटपटा जे त्यांनी हे स्टोअर हाऊस केलेलं आहे त्यामध्ये ते साठवून ठेवणार. आपल्याला एक्झाम्पल सांगण्यापेक्षा आपण रिअल मध्ये आपल्या घरी रॅटचे एक्झाम्पल बघू शकतो. ओके, सो नेक्स्ट इज which is the example of this? Mice, rat, squirrel, etc. etc. Okay, the next is animals that swallow the food.
म्हणजेच काय, तर सॅलो म्हणजे काय, ॲनिमल्स तर आपल्याला समजतात, फूड म्हणजे अन्न, तर सॅलो म्हणजे काय, जे डायरेक्ट गिळतात ॲनिमल्स, त्यांना चावत नाही, डायरेक्ट गिळतात. आता कुठला आहे पटकन लक्षात येतो, स्नेक, ओके नाही, स्नेक येतो, परत फ्रॉग येतो, परत आपण काय दुसरे बघतो, हे जे ॲनिमल्स आपण रोजच्या जीवनामध्ये बघतो ते पटकन शिकार करतात आणि आपल्या पोटामध्ये ते घालायचं, लाईक ॲज अ आजगर पण आपण बघतो, हो की नाही. स्नेक, लिझर्ड अँड फ्रॉग swallow their food. They don't have chewing teeth. They cannot chew to tear food. Frogs and lizards have long and sticky tongues, which they use for catching their prey. Prey म्हणजे काय, शिकार. प्रे म्हणजे काय, शिकार. आता इथे एक्झाम्पल स्नेक, लिझर्ड दिलेलं आहे, ॲज विल ॲट द फ्रॉग. फ्रॉगला आणि स्नेकला काय असतं, लांब जीभ असतात, त्या जीभचा हे करून ते काय करतात, त्यांचं अन्न म्हणजे जे शिकार आहे पटकन आतमध्ये घेतात आणि पटकन घेऊन टाकतात. आपण जर एक्सपेरिमेंट केला, आयडेंटिफायझन केलं घरी, आपण लाईट असतात, लाईट पाशी खूप असे काय असतात, इन्सेक्ट आलेले असतात छोटे छोटे, तिथं जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला जे लिझर्ड असते प्रत्येकाच्या घरी, तिथं आज गेल्यानंतर ऑब्झर्वेशन करायचं, व्हिडिओ पाहिल्यानंतर ऑब्झर्वेशन करायचं की पाल कशा प्रकारे त्यांचं जे शिकार आहे ते मिळवते, ओके ना. मग तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येईल ती चावते का, चावत का नाही ती, कारण त्याला ते चिविंग टीथ असतात ना प्रत्येक ॲनिमलला, ते त्या ॲनिमल्समध्ये नसतात. दे कॅन नॉट च्यू, दे म्हणजे ते अन्न त्यांचं चावतही नाहीत किंवा त्यांचं ते तुकडे करून खाते नाही, डायरेक्ट ते काय करतात, गिळतात, म्हणजे गिळणारे ॲनिमल्स. थोडक्यात त्यांची टंग कशी असते, स्टिकी असते, थोडक्यात त्यांच्या टंगला काय असतो, लाळ चिटकलेला असतो, ते लाळेला चिटकून ते जे शिकार आहे त्यांचा पटकन त्यांच्या जिभेला चिटकतो आणि पटकन ते त्यांचं सेवन करतात. स्नेक्स आयदर शॅलो देअर प्रे, अ लीव, अ कॉईल अराउंड इट, द सोफकेट द प्रे बिफोर शॉईंग इट. आता काय करतो माहितीये का, स्नेक प्रत्येकदा त्याला काय करतो असं, आता त्याला एखादी शिकार खायचा आहे त्याला, ओके नाही, बेडूक, बेडूक तर सोपा आहे, पण दुसऱ्या एखाद्या ॲनिमलचं त्याच्या आधी काय करतो, असं हे करतो, त्याला गुंडाळा करत असतो आणि नंतर त्यांचा तो शिकार, लाईक अजगर आपण बघितलेला आहे, ओके नाही, त्या प्रकारचं. विच इज द एक्झाम्पल ऑफ द शॅलो फूड, शॅलो इटिंग ॲनिमल्स फूड, स्नेक्स अँड फ्रॉग. स्नेक्स, फ्रॉग and the as well as lizard. We also observe in our houses after the video how eat the lizard their prey. Okay. So next is animals that suck food. आता किती प्रकारचे animals, you also confused but don't confuse, let understand. Animals that suck food म्हणजे suck म्हणजे काय, शोषून घेणारे, म्हणजे suck म्हणजे काय, त्यांचं अन्न काय करतात, ते शोषून घेतात, पण ते कुठले animals, let's see. Butterflies have a long thin tube attract to their heads. They use that to suck nectar from the flowers. Bees also suck nectar from the flowers. Mosquitoes suck blood from human being. आता मी आत्ताच म्हणल्यासारखं हे काय करतात, ब्लड काय करतात, शोषून घेतात. आता ब्लड कोण शोषून घेतं, मच्छर म्हणजे मॉस्किटो आपण म्हणतो, हो की नाही. मच्छर चावला मग असंच चावून जातो का, ते चावताना आपल्या जे आतमध्ये जे ब्लड आहे ते काय करतो, ऑब्झर्व म्हणजे शोषून घेतो आणि चावून जातो, हो की नाही. आता एक्झाम्पल दुसरे काय, बटरफ्लाय अँड हनी बीज ऑल्सो सक द नेक्टर फ्रॉम द फ्लावर. नेक्टर म्हणजेच काय, म्हणजे जे फ्लावर मध्ये एक छोटासा स्निग्ध पदार्थ असतो जो गोड असतो. मधमाशीचा जर आपण छत्ता बघितला, हो की नाही, त्याची जर पोळी बघितली तर ती गोड असते का, कारण ते फुलामधला रस जमा करून तिथं ते साठवून ठेवत असतात. म्हणजे फुलामध्ये जे नेक्टर असतो ते शोषण्याचं काम कोण करतात, हे जे ॲनिमल्स, म्हणजे आपण त्याला इन्सेक्टी म्हणू शकतो. विच इज द एक्झाम्पल ऑफ द सक फूड ॲनिमल्स, हनी बीज, बटरफ्लाय अँड ॲज वेल ॲज मॉस्किटोज. मॉस्किटोचे खूप असे प्रकार आहेत आणि त्याचे डिझीज पण खूप असे स्प्रेड होत असतात. विच इज द एक्झाम्पल ऑफ द स्प्रेड डिझीज, मलेरिया आहे, डेंगू आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. वी ऑल्सो कव्हर द ॲनिमल्स दॅट सक द फूड, म्हणजे त्यांचं अन्न ते काय मिळतात, शोषून अन्न मिळवतात. हे ॲनिमल्स कसे आहेत, काय करतात, ते अन्न मिळालेलं कुरतडून अन्न मिळवतात. हे कसं करतात, गिळून अन्न मिळतात, शिकार करणार आणि गिळणार. आणि हे कसे आहेत, त्यांचं अन्न शोषून मिळवणारे ॲनिमल्स आहेत. सो नेक्स्ट वन इज अ ग्रेझिंग ॲनिमल्स. म्हणजेच काय, ग्रेझिंग मला आपला पटकन काय क्लिक होतं, काऊ आणि बफेलो. ग्रेझिंग मला आपल्या रोजच्या वापरातला हा वर्ड असल्यामुळं आपल्याला पटकन लक्षात येतो. Cattle, yak, deer, wild beasts, bison eat grass and other ground plants. They have flat and broad teeth in their upper jaw, which they use for tearing grass and other ground plants. They have strong back teeth, which they use the grinding and chewing their food between their front teeth, back teeth in the his gap. असं म्हणलेलं आहे. ग्रेझिंग ॲनिमल्स म्हणजे थोडक्यात काय, चरणारे किंवा रवंत करणारे ॲनिमल्स आपण म्हणतो. रवंत करणारे किंवा चरणारे ॲनिमल्स. आता त्याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल्स काय दिलेले आहे, कॅटल, yak, डिअर. कॅटल, yak, डिअर
का? कारण त्याचे दात पुढे असतात आणि पाठीमागे असतात. पटपट पटपट त्यांचं जे प्लांट आहेत त्यांना पटकन तोडणे आणि पटकन आपल्या तोंडामध्ये टाकणे, पण त्यांचे तुकडे ते आतमध्ये पाठीमागच्या दातानं करत असतात आणि पोटामध्ये पटपट पटपट खाणे आणि नंतर त्याचे हळू बसल्यानंतर त्यांचे दात असे हलत असतात. आपण ऑब्झर्वेशन केले का काऊ आणि बफेलोचं किंवा ऑक्सचं? ते खाताना पटपट पटपट खात असतात. ज्यावेळेस ते बसतात एकदम शांत न खाता त्यावेळेस त्यांचे तोंड जे आहे ते माउथ एकदम असं हलत असतं. का? कारण ते पोटात गेलेल्या किंवा दाताच्या पाठीमागे राहिलेल्या अन्नाची काय करतात? रवंत करतात किंवा ते चगळत असतात. तसं नो म्हणजे त्यांना स्ट्रॉंग बॅकटीथ, पुढचे दात पाठीमागचे कसे असतात? एकदम स्ट्रॉंग मजबूत असतात. त्यामुळे ते त्यांची कट आणि चावण्यासाठी ते हेल्पफुल असतात. These animals bite the plants and quickly swallow them without chewing. When they relax, they bring small amounts of food of their stomach into their mouth. Then they chew with their back teeth. This is how they digest their food. This is called the chewing the cud. म्हणजेच काय? आता ते अन्न पोटामध्ये पटपट पटपट घालत असतात. मग त्यांच्या पाठीमागच्या दातानं ते राहिलेले जे अन्न आहे पटपट घातलेलं ते त्यांना चावण्याचं रवंत करतात. मी आताच सांगितलं खाली बसल्यानंतर निवांत जेव्हा ते रिलॅक्स असतात त्यावेळेस त्यांचं तोंड आहे सारखं असं आपलं आपण चावतो ना त्या प्रकारे चालू असतं. का? त्यालाच म्हणलेलं आहे चिविंग द कड, म्हणजे ते त्यांचे काय रवंत करण्याची प्रक्रिया चालू होते एनिमल्स मध्ये. ओके, सो वी कवर also the grazing animals. Which is the example of the grazing animals? Buffalo, cow, deer, etc. etc. Okay. So next one is a flesh eating animal. Flesh eating म्हणजेच काय? फ्लेश म्हणजे काय? मांसभक्षक प्राणी. मांसभक्षक प्राण्यामध्ये आपल्याला पटकन एक्झाम्पल येतं टायगरचं. हाऊ दे इट? लेट्स सी. Dogs, tigers, leopard, lions or hyenas have very long, sharp and the pointed front teeth which they use for tearing the flesh. They use their strong grinding teeth to chew the meat and bones. म्हणजे ते हाडही सोडत नाहीत, हाडं सुद्धा खातात. कुठले एनिमल्स? फ्लेश इटिंग एनिमल्स. का खातात? कारण जे त्यांचे दात असतात ते काय असतात? एकदम शार्प आणि पॉइंटेड म्हणजे टोकदार असतात. पटकन एखाद्या प्राण्याचा शिकार केला तो तिथं काय होतो? डेड होतो, म्हणजेच मरण पावतो. का? त्यांचे दात असं एकदम सुईसारखे चाकूसारखे एकदम पॉइंटेड आणि शार्प असतात. दॅट्स वाय. ओके, वाव, हाऊ डज डू इट? आता हाडं पण खातात. का? कारण त्यांचे पाठीमागचे दात असतात ते काय असतात? एकदम स्ट्रॉंग आणि मजबूत असतात. Hyenas have a large powerful jaw muscles. They can eat bones and other animal remains which most animal jaw cannot crack. क्रॅक म्हणजे काय? तडा जाणे, म्हणजे दुसऱ्या एनिमल्सला जे फुटत नाही. आता एखादी एनिमल्स आहे त्या एनिमल्सला सगळं खाल्लेलं आहे, फक्त जे हाडाचा भाग आहे त्याला म्हणजे दाताने फुटत नाही. मग ते कोण खातात? हेनाज आहेत ते एनिमल्स खातात. का? कारण त्यांचे दात कसे असतात? त्यांचा जबडा कसा असतो? एकदम स्ट्रॉंग आणि मजबूत असतो. म्हणून ते राहिलेले जे रिमेन्स जे असतात, वल्चर आहे, हेनाज आहे किंवा आपण म्हणतो हे एनिमल्स, ते काय राहिलेलं रिमेन पार्ट जो की कडक आहे म्हणून एखाद्या एनिमलला ठेवलेला असतो तो काय करतात? तो भाग खातात. म्हणजे त्यांचे दात आणि तो जबडा असतो खाण्याचा भाग तो काय असतो? एकदम मजबूत असतो. ओके नाही? Flesh eating animals are actually doing a very important job by eating the plant eating animals. If they do not this, then there will be too many herbivores and not enough plants. In this way they help in maintaining a balance in the nature. म्हणजेच काय? फ्लेश इटिंग एनिमल्स काय करतात? जे मी आता मग सांगितल्यासारखं आपलं जे नेचर आहे ते क्लीन ठेवण्याचं काम करत असतात. एखाद्या एनिमलचं डेड तिथं पडलेलं आहे, खूप दिवस झाला त्याचा वास येते, मच्छर वर बसत आहेत किंवा जे मॉस्किटो आहेत किंवा जे हनीबीज आपण म्हणतो ते बसत आहेत. हे जे प्रदूषित वातावरण जंगलामधलं होत आहे, पोल्युशन होत आहे, हे रोखण्याचं काम कशा प्रकारे करतात? ते रिमेन जे डेड एनिमल्स आहेत, रिमेन जे फ्लेश आहेत ते सेवन करतात. म्हणजे तिथलं जे जागा आहे, तिथलं जे स्पेस आहे एकदम क्लीन होते. म्हणजे ते इम्पॉर्टंट आहेत ॲज वेल ॲज इन द फॉरेस्ट एनिमल अँड ऑल्सो द अवर नेचर. ओके, सो आता काय म्हणलेलं आहे? आता जे हे झालं आपल्या लँडवरच्या म्हणजे फॉरेस्ट मधलं. व्हॉट अबाउट द ओशन? ओशन लँड एनिमल्स म्हणजे जमिनीच्या जे पाणी आहे जमिनीवर त्याच्यामध्ये जे समुद्र आहे त्याच्यामध्ये पण जागा आहे, खाली स्पेस आहे जमिनीसारखं आपलं, पण पाणी असल्यामुळे आपल्याला खूप वरून दिसत नाही. तिथं पण अशाच प्रकारे एनिमल्स आहेत, पण जास्त जास्त वॉटर एनिमल्स आहेत. वॉटर एनिमल्सचं पण असंच हंटिंग करण्याचे प्रकार आहे. छोटे जे फिश आहेत ते मोठ्या फिशचा शिकार होतात, त्यांच्यापेक्षा जे मोठे फिश आहेत ते त्यांच्यापेक्षा जे छोटे फिश आहेत त्यांचा शिकार, अशी जी सायकल आहे ही चालत असते. आणि सगळ्या जे छोटे फिश आहेत ते कशाचा शिकार करतात? जे इन्सेक्ट आहेत पाण्यामध्ये वॉटरमध्ये त्याचा शिकार करतात. ओके, सो in this chapter what we learn? In this chapter we learn more about the animals, different types of animals which they eat the flesh, what etc etc. And herbivorous animals we also cover, also learn what is the example of the herbivorous.
वी ऑल्सो लर्न कार्निवरस. व्हॉट इज मीन बाय कार्निवरस म्हणजे मांसाहारी प्राणी. व्हॉट इज मीन बाय ओमनिवरस दोन्ही खाणारे प्राणी. त्याचे एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत. नंतर आपण गॅनविंग ॲनिमल्स म्हणजेच कुरतडणारे प्राणी काय आहेत ते बघितलेलं आहे. त्याचे एक्झाम्पल्स आपण दिलेले आहेत. नंतर काय बघितलं ॲनिमल्स दॅट सॅलो द फूड म्हणजेच गिळणारे डायरेक्ट शिकार करणे आणि त्याला त्याचं गिळणे त्याला चावायचं नाही कारण त्याला टीथच नसतात त्यामुळं स्नेक आहे फ्रॉग आहेत आणि लिझर्ड पण त्याच्यामध्ये मोडते. नेक्स्ट इज ॲनिमल्स दॅट सक द फूड म्हणजेच असे ॲनिमल्स त्यांचं अन्न काय शोषून मिळवतात. लाईक एज एक्झाम्पल हनी बीज अँड बटरफ्लाय. नेक्स्ट वन इज ग्रेझिंग ॲनिमल्स म्हणजे चरणारे आणि रवंत करणारे ॲनिमल्स. त्याच्यामध्ये आपलं एक्झाम्पल जास्त लांबचं घ्यायचं नाही फक्त बफेलो काऊ ऑक्स आपल्या जे पेट ॲनिमल्स मध्ये मोडतात ते एक्झाम्पल. नेक्स्ट वन इज फ्लेश इटिंग ॲनिमल्स म्हणजेच काय खाणारे ॲनिमल जे रिमेन आहे म्हणजेच मांस खाणारे थोडक्यात ॲनिमल जे दुसऱ्या ॲनिमलने शिकार करला आणि ते उरलेलं आहे ते ॲनिमल्स खाणार आणि आपले नेचर आहे ते एकदम क्लीन आणि फ्रेश ठेवणार. ओके इन दिस चॅप्टर वी लर्न मोर अबाउट द ॲनिमल्स अँड देअर eating habits. So now time is a homework time. Okay, so I can rub the board. Okay, so I will given the so easy homework to you from the tomorrow. So write down the homework. Question number 1, home work. Question number 1, write down any 10 gänwing animals म्हणजेच काय कुरतडणारे प्राण्यांची नावं लिहायची तुम्हाला. किती लिहायचे 10 लिहायचे. किती लिहायचे 10. and next question is write down any 10 carnivorous animal. Carnivorous animals. Animals name. Okay, and last one is write down any 10 herbivorous animals name. Okay, there are 3 questions is there. First one is write down any 10 gänwing animals name म्हणजेच काय कुरतडणारे कुठले पण 10 प्राण्यांची नाव तुम्हाला लिहायचे. नेक्स्ट वन इज राईट डाऊन एनी 10 कार्निवरस ॲनिमल्स नेम म्हणजेच मांसभक्षक प्राण्यांची नाव तुम्हाला लिहायचे. म्हणजेच फॉरेस्ट ॲनिमल्स कुठले टायगर लॉयन एक्सेट्रा एक्सेट्रा. लॉयन राईट डाऊन एनी 10 हार्बिवरस ॲनिमल्स. हार्बिवरस म्हणजे काय शाकाहारी म्हणजे जे गवत खातात किंवा प्लांट इटिंग ॲनिमल्स त्यांची तुम्हाला 10 नावं लिहायची. ओके, यू राईट डाऊन इन युअर नोटबुक अँड सॉल्व द क्वेश्चन आन्सर्स व्हेरी वेल.